नाशिक जिल्हा न्यायालयातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे। न्यायालय आहे की बाजार असा थेट सवाल उपस्थित करत नाशिकमधील वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकत आंदोलन पुकारले आहे। नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील 5 न्यायाधीशांच्या वर्तनावरून वकिलांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र असंतोष होता। तो असंतोष अखेर उफाळून आला असून सोमवारी वकिलांनी या 5 न्यायाधीशांच्या दालनात कामकाजावर बहिष्कार टाकला। वकिलांच्या तक्रारीनुसार न्यायालयीन कामकाजादरम्यान असभ्य भाषा वापरणे, अरेरावी करणे, वकिलांवर ओरडणे, फाईल्स फेकणे अशा गंभीर प्रकारांचे आरोप संबंधित न्यायाधीशांवर करण्यात आले आहेत। याबाबत वकिलांनी शहर वकील संघाकडे तक्रारी केल्या होत्या। यानंतर प्रधान जिल्हा न्यायाधीश एस.टी. जगमलानी यांच्याकडे तोंडी आणि लेखी स्वरूपात तक्रारी देण्यात आल्या। तसेच पालक न्यायाधीश आणि मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सारंग पोतवाल यांच्याकडे ही लेखी तक्रार करण्यात आल्या। मात्र या तक्रारींवर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप वकील संघाने केला आहे। तक्रारीनंतरही संबंधित न्यायाधीशांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यामुळे सोमवारी कामकाज बंद आंदोलन करण्यात आलं। दिवसभर संबंधित न्यायाधीशांच्या दालनात एकही वकील उपस्थित नव्हता, तर न्यायालय परिसरात वकिलांनी निदर्शने केली। दरम्यान याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर युवा विधिज्ञांनी आणखीन एक मागणी लावून धरली आहे। ऑल इंडिया बार कौन्सिल परीक्षा उत्तर महाराष्ट्रात कुठेही नसल्याने विद्यार्थ्यांना मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगरला जावं लागतं। त्यामुळे नाशिकमध्येच परीक्षा केंद्र सुरू करण्यात यावं अशी मागणी करण्यात येत आहे। आता या आंदोलनानंतर प्रशासन आणि उच्च न्यायालयाकडून काय भूमिका घेतली जाते आता याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे।